सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित आनंदीबाई जोशी ही लेखमाला. कालच्या भागात आपण बघितलं की आनंदीबाईंच्या नावाने एक पत्र आलं होतं अमेरिकेहून आणि त्या पत्र वाचत होत्या. तर पत्र वाचन झाल्यानंतर आता काय होतं आहे ते आपण बघूया. पत्र वाचन झाल्यावर गोपाळराव आणि आनंदी दोघेही एकमेकांकडे भारावल्यासारखी बघत राहिली. भानावर येऊन गोपाळराव म्हणाले, तू या बाईला उत्तर दे. मी काय लिहिणार? आनंदी म्हणाली, तुझी मैत्रीण आहे, मी काही सांगणार नाही. त्यांनी आपलं अंग काढून घेतलं. 2 दिवस असेच गेले. 10-15 कागद नाचले. काय लिहावं तिला सुचेच ना. नंतर गोपाळरावांना दया आली. म्हणाले, त्या बाईला हिंदुस्थानच्या चालीरीती जाणून घ्यायच्या आहेत. अगं, लिहायला खूप काही आहे. हिंदू स्त्रियांचे विचार कसे असतात ते सांग. तुझं पूर्ण नाव लिही. पूर्ण नाव? तिचा चेहरा गोरामोरा झाला. हेच लिहायचं? आपल्या नवऱ्याचं नाव घेत नाहीत. नाव घेतले तर नवऱ्याचं आयुष्य कमी होतं असा समज आहे. दिवसभर खपून पहिला परिच्छेद लिहिला. आमच्यात नवऱ्याचं नाव घेत नाहीत, परंतु मी कळवते. त्यांचं नाव गोपाळराव. हिंदू लोक प्रथम आपलं नाव, कुमारी असेल तर आपल्या नावानंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव लिहितात. अशा रीतीने माझ्या नवऱ्याचं नाव आहे गोपाळ विनायक जोशी. एवढा एक परिच्छेद लिहून ती थांबली. गोपाळरावांनी 2 दिवस जाऊ दिले. नंतर त्यांनी काही मुद्दे सांगितले. तिने लिहिलं, जन्म झाल्यावर आमच्यात 12व्या दिवशी नाव ठेवण्याची पद्धत आहे. माझं नाव यमू होतं. लग्नानंतर आमच्यात नाव बदलण्याची पद्धत आहे. सासरी आल्यावर माझं नाव आनंदीबाई ठेवलं. इकडे स्त्रियांच्या नावाने काहीच देवघेव होत नाही. त्यांना पत्र लिहिता येत नाही. लिहिणं वाचणं म्हणजे महाभयंकर पाप समजलं जातं. येथे स्त्रीच्या नावाला काही किंमत नाही. आमचा पोशाख फार साधा आणि एकाच प्रकारचा असतो. आम्ही कधीच गरम कपडे घालत नाही आणि स्त्रिया कधीच बाहेर जात नसल्यामुळे जोडे बूट असलं काही घालण्याचा प्रश्नच येत नाही. एकूण काय तर सगळी चैन पुरुषांनीच करावी, वगैरे वगैरे. गोपाळरावांनी पत्र पाठवून दिलं. त्या पत्रामुळे उभयतांचं आयुष्यच बदलून गेलं. आनंदीला वाचण्यात अभ्यासात जास्त गोडी वाटू लागली. त्यांची चिडचिड संपली. त्यांना बाहेरचे कोणी मित्र नव्हतेच. घरातच बायकोबरोबर हसू बोलू लागले. 2-3 महिन्यानंतर कार्पेंटरबाईंचं दुसरं पत्र आलं आणि पत्रव्यवहार वाढला. तर 15 दिवसांनी पत्रांची देवघेव सुरू झाली. अमेरिकेतील माहिती आनंदी जमा करू लागली तर कार्पेंटरबाईला हिंदुस्थानातली बातमी मिळत होती. एका पत्रात कार्पेंटरबाईनं विचारलं, तुझ्या फोटो तुझ्या ओठावर डाग दिसतो, तो कशाचा आहे? आधी तर आनंदीच्या लक्षातच आलं नाही. मग फोटो निरखून बघितल्यावर ती नथ असल्याचं तिच्या लक्षात आलं. मग तिनं नथ आणि इतर सर्व दागिन्यांची माहिती लिहिली. पुढे लिहिलं, आम्हा हिंदू बायांना दागिन्यांची भारी हौस. आमचे हात पाय गळा कंबर सर्व शरीर नखशिकांत दागिन्यांनी सुशोभित केलेलं असतं. पत्रव्यवहारामुळे अमेरिकेच्या बऱ्याच गोष्टी आनंदीला कळत होत्या. तिचा दृष्टिकोन विशाल होत चालला होता. एकदा कार्पेंटरबाईनं स्वतःचे केस पाठवले. आनंदीनं स्पष्ट लिहिलं, मी माझे केस नाही पाठवू शकत. हिंदू धर्मात केस कापणं अशुभ मानतात. फक्त विधवांचेच केस कापतात. नंतर तिनं विधवांबद्दल कितीतरी मजकूर लिहिला. नंतर लिहिलं, मी पूर्ण शाकाहारी आहे. मी कुठेही गेले तरी आमच्या रीतीभाती पोशाख खाणं पिणं सगळं कायम ठेवी. गोपाळराव आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत राहिले. 1.5-2 वर्षांपूर्वी ही मातीचा गोळा होती. अक्षर ओळखसुद्धा नव्हती. आणि आज ती धर्माबद्दल रीतिरिवाजाबद्दल ठामपणे बोलत आहे. त्यांना तिची प्रगती पाहून एकीकडे अति समाधान वाटत होतं तर दुसरीकडे भीती वाटत होती.
ही खूप शिकली, इंग्लंड अमेरिकेला गेली, तर ही आपल्यापासून दूर तर नाही ना होणार. जाळं तोडून उंच भरारी घेईल आणि आपण आपले तसेच पोस्टातले कारकून, अशिक्षित वेडेवाकडे. त्यांनी मनातले विचार दूर सारून विचारलं, हे लिहिताना तुला कसली शंका आली? ती म्हणाली, स्पष्ट लिहिलं तर कार्पेंटरबाईचं मन फिरेल, आपली सर्व मसलत बिघडेल, नशिबाने वाढून ठेवलेलं ताट नाहीसं होईल. गोपाळराव आश्चर्यानं बायकोकडे पाहतच राहिले. मुंग्यांच्या वारुळाचा मेरू पर्वत झाला होता. त्यांना क्षणभर भीती वाटली. आनंदीनं वरील मजकूर लिहिल्यावर पुढे लिहिलं, या हिंदू रीतीभातींमुळे मी तुमच्या देशात राहू शकेन की नाही? जर राहता आलं तर शाळेच्या खर्चासहित दरमहा एका व्यक्तीस किती खर्च येईल? ताजा कलम म्हणून लिहिले, तुम्हाला कार्पेंटरबाई संबोधणे परकेपणाचे वाटते, म्हणून मी तुम्हाला मावशी म्हणणार. आवडेल तुम्हाला? मावशी म्हणजे आईची बहीण. आईपेक्षा ती जास्त माया करते. दिवस चालले होते. हुजला पुढील शिक्षणाची नीट सोय नव्हती. अमेरिकेचंही निश्चित नव्हतं. दोघांची बेचैनी वाढली. तिलाही आता भूजचे जीवन निरर्थक वाटू लागले. तोपणा, प्रकाश कुठेच नाही, साराच अंधार. लांब कुठेतरी जावं जिथे प्रकाश असेल, पण कुठे जायचं? गोपाळरावांनी खटपट करून कलकत्त्याला बदली करून घेतली. लोकांनी, नातेवाईकांनी त्यांना मूर्खात काढलं, पण त्यांना कोणीच नको होतं. हवी होती फक्त पुस्तकं. ज्ञानलालसा वाढली होती. काय वाचू, काय शिकू असं झालं होतं. भुजला राहून ते शक्य नव्हतं. कलकत्त्यात ओळखीचं कोणीच नव्हतं. ज्ञानाची भूक वाढली होती. प्रथम काही वाटलं नाही. जागा तळमजल्यावर जुनाट वाड्यात होती. जमिनीला ओल फार. सगळीकडे मासळी बाजार. अन्न कसं खायचं? आनंदीनं अंथरूण धरलं. अनोखी शहर, भाषा निराळी, कसं व्हायचं? रात्री आनंदीचा ताप खूप वाढला. करायला गेलो काय आणि काय होऊन बसलं. रात्र अंधारी, जमिनीची ओल अंगात झिरपत होती. ताप चढत होता. गोपाळराव डोक्याला हात लावून बसले होते. इतक्यात त्यांचं दार वाजलं. एवढ्या रात्री कोण आलं असेल? या अनोळखी शहरात आपलं कोणी ओळखीचं तर नाहीच आहे. मग कोण असेल बरं? गोपाळरावांनी घाबरत घाबरत दार उघडलं. बाहेर एक रुबाबदार व्यक्ती, डोक्याला मोठं पागोटं असलेलं, त्यांच्या मागे उंची लुगडं नेसलेली, गोरीपान, गर्भश्रीमंतीचे तेज असलेली, वृद्धत्वाकडे झुकलेली स्त्री होती. ते गृहस्थ म्हणाले, मी दांडेकर. मराठी भाषा ऐकून गोपाळरावांना बरं वाटलं. मला रावसाहेब दांडेकर म्हणतात. तुमची बायको आजारी असल्याचं कळलं? गोपाळरावांनी जोडप्याला आत घेतलं. ओलसर जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर बसण्याची विनंती केली. खोलीत पुरेपूर दारिद्र्य दिसत होतं. आनंदी तापाने फणफणली होती. दांडेकर म्हणाले, मला काल कळलं. बाई म्हणाल्या, आम्हाला सगळी मराठी माणसं माहीत आहेत, तुमचीच माहिती नव्हती. मी नुकताच बदलून आलो आहे, गोपाळराव म्हणाले. प्रथम दांडेकरांकडे यायचा इथला रिवाज आहे, असं ते म्हणाले. यांना बरं वाटेपर्यंत आमच्याकडे चला, संकोच करू नका. त्यांच्या आग्रहापुढे गोपाळरावांचं काही चाललं नाही. लगेच दुसरा टांगा आणला. आनंदीला आधार देऊन त्यात बसवलं आणि दांडेकरांच्या घराकडे टांगा रवाना झाला. गोपाळरावांना मराठी माणसांचा संपर्क नको होता. घरोबा वाढला की आनंदीच्या अभ्यासात व्यत्यय येणार. पण सध्या इलाजच नव्हता. दांडेकरांचं घर मोठं होतं, त्यांचा व्यापार होता, पैसा मुबलक होता, पण देवभोळपणा फार. तिथे आनंदीचं लिहिणं वाचणं जमलं नसतंच. 10-12 दिवसांनी दांडेकरांच्या आग्रहाला न जुमानता ते आपल्या जुन्या बिराडी आले. अभ्यास परत बुडाला होता. कार्पेंटरबाईंचं पत्र आलं होतं. पत्रानुसार आनंदीला अमेरिकेत मेडिकल कॉलेजमध्ये शिकण्याची संधी मिळण्याची शक्यता होती. तिथे गोपाळरावांच्या नोकरीचं जमलं नव्हतं.
पत्रव्यवहार चालू होता. अमेरिकेत अगदी हलकी नोकरी किंवा मजुरी का होईना मिळायला हवी होती. दिवस चालले होते. पृथ्वी गोल आहे हे कळून चुकलं. कलकत्ताही काही वेगळं नव्हतं. अलिबाग, कल्याण, भुजप्रमाणेच तेच ते वातावरण. माणूस सगळीकडे सारखाच. पोस्टातल्या नोकरीत असताना भयंकर प्रसंग आला. व्हॉइसरॉयचं पत्रच त्यांच्याकडून हरवलं. काही दिवस घरी बसावं लागलं. शेजारी कपडे विकणारी जर्मन बाई होती. तिने फार त्रास दिला. तिनं आनंदी गोपाळरावांची बायको नसून रखेल असल्याची हूल उडवली. घरात काहीच सामान नव्हतं. घरातील ओल शरीरात हाडापर्यंत भिनत होती. गाव परकं, वातावरण परकं, कसा टिकाव लागावा. एके दिवशी फार थंडी पडली. अगदी हाडं बाजू लागली. गोपाळरावांनी तिला अगदी जवळ घेऊन थोपटत बसली. पांघरूण ओलसर, त्यांचा कुबट वास, भिंतीचा गिलावा पडला होता. अंधूक प्रकाशात वातावरण भेसूर दिसत होतं. ते एकदम म्हणाले, ठरलं. काय? अमेरिकेचा नादच सोडून द्यायचा. इथे कलकत्त्यात आपले जिथे जमत नाही तिथे अमेरिकेच्या गोष्टी कशाला? भारतात आपले सगळे लोक आहेत तरी देखील येथील माणसांना आपल्याबद्दल प्रेम नाही. मग परक्या देशात कसं व्हावं? जाऊ नये हेच बरं. आनंदीने आपला अशक्त हात गोपाळरावांच्या मांडीवर ठेवला. हळूवार आवाजात म्हणाली, असं काय ते बोलणं? धीर सोडून कसं चालेल? देव आपली परीक्षा घेतोय. एवढा मोठा सम्राट हरिश्चंद्र राजा होता तरी डोंबाकडे काबाड कष्ट करावे लागले. मागे तुम्ही बायबलमधली जॉनची गोष्ट वाचून दाखवली होती, त्याचा किती छळ झाला. आपण धीर सोडू नये. बायको धीर देत होती. त्यातच त्यांना सुख वाटत होतं. सैरभैर मनाला आवरून अमेरिकेकडे दृष्टी लावून कालक्रमणा सुरू होती. कलकत्ता, तिथलं वातावरण मानवलं नाही. उष्णतेने घरात गळवे झाली होती. आनंदी अमेरिकेत मावशीला वेळोवेळी कळवत होती. मावशीनेही काही औषधं पाठवली, पण गुण येत नव्हता. अभ्यास चालू होता. कधी बाहेर पडले तर रस्त्यात कडक गोशामुळे एकही स्त्री दिसत नसे. आनंदी एकटीच बाई रस्त्यावर दिसायची. लग्नाची नवरा बायको अशी मोकळीपणे हिंदू शकतात यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. एकदा संध्याकाळी एस्पलने रोडवरून हे दोघे चालले होते. मवाली टवाळी करत होते. कोपऱ्यावरच्या पोलिसाचं लक्ष गेलं. त्याने यांना थांबवून जरबेनं विचारलं, ही बाई कोण आहे? माझी बायको. आम्ही फिरायला निघालो. पोलीस हसत म्हणाला, ही बायको? मला तर रांडच दिसते. चला गेटवर. गोपाळरावांचा संताप अनावर झाला. त्यांनी पोलिसांचं मानगूट धरलं. कुणाला रांड म्हणतोस? तुझा नंबर काय? मी आत्ताच्या आत्ता तुझी फौजदाराकडे तक्रार करतो. बघ्यांची गर्दी जमली. ते हसत होते. पोलिसांनी मान सोडवून घेतली. हळूच पुटपुटला, इथे बायकोला घेऊन कोणी हिंडत नाही. विमनस्क परिस्थितीत दोघे घरी परतले. जेवले नाहीच. बराच वेळ झोप आली नाही. वाटलं होतं महाराष्ट्र सोडून कलकत्त्यात आलो तर काहीतरी करता येईल, पण इथं तर तिथल्याही पेक्षा वाईट परिस्थिती आहे. पळसाला पानं 3च. वाटतं काय वाटेल ते करून इथून शक्य तेवढ्या लवकर दूर जावं. अमेरिकेचे अजून जमत नाही, आशाही सुटत नाही. अहो, जायला पैसे हवेत, तिथे तुम्हाला नोकरी हवी. एखाद्या वेळी माझ्या मेडिकल कॉलेजच्या जमेलही, पण तुमच्या नोकरीचं काय? दोघे उदास झाले. रात्र तशीच गेली. काही दिवसातच गोपाळरावांनी खूप खटपट करून कलकत्ताच्या जवळ श्रीरामपूरला बदली करून घेतली. गाव लहान होतं. कलकत्त्यासारखा त्रास नव्हता. मन तिथेही रमेना. सगळं शिकून झालं होतं. त्यात भर पडली नव्हती. वाचन चालूच होतं. दोघेही सुखी मात्र नव्हते. एकदा आनंदी इंग्रजी बुक वाचत होती. गोपाळराव एकदम म्हणाले, मला वाटतं सगळी बुकं ठेवून द्यावी. काय उपयोग? ती म्हणाली, प्रत्येक गोष्टीचा उपयोग व्हावा असं थोडंच आहे.
ते म्हणाले, माझ्या मते उपयोगी पडेल तेच ज्ञान. नुसतं वाचन म्हणजे ज्ञानाचे नुसते सोंग आहे. मग काय करायचं? मला वाटते काय वाटेल ते करून तू अमेरिकेला जाऊन डॉक्टर व्हावंस. आजपर्यंत हिंदुस्थानातून कोणीही स्त्री तिकडे गेलेली नाही, शिकली तर नाहीच नाही. पण कसं जमावं? आणि त्यांना एकदम एक कल्पना सुचली. मंडळी, आता ही काय कल्पना आहे ती आपण उद्याच्या भागात बघूया. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा आभार मानते की त्यांनी मला ही इतकी सुंदर लेखमाला वाचायला दिली. धन्यवाद मीनाक्षीताई. उद्या आपण त्या गोपाळरावांच्या कल्पनेसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.